नाशिकमधला मराठी भाषा दिनाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानमधला महानगरपालिकेचा कार्यक्रम रद्द झाल्याची बातमी झी 24 तासवर झळकली आणि अवघ्या काही तासातच कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी रोषणाईचं काम सुरू झाले। दरवर्षी कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये महापौरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि अभिवादन केलं जातं, पण यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला। या संदर्भात झी 24 तासनं 11 वाजता बातमी दाखवली, त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि रोषणाईच्या कामाला सुरुवात झाली। ज्या तात्यासाहेबांनी नाशिकचं नाव जगभरामध्ये नेलं, कुसुमाग्रजांच्या नावानं आता सध्या कुसुमाग्रजांच्या घरामध्ये हे प्रतिष्ठान चालवलं जातं। तात्यासाहेबांना आदरांजली वाहण्याकरता नाशिकच नाही तर इतर राज्यभरातनं त्यांचे चाहते आणि मराठी भाषेवरती प्रेम करणारे सारस्वत या ठिकाणी येत असतात। मात्र ज्या महानगरपालिकेनं आपल्या शहराला भूषण असलेल्या तात्यासाहेबांच्या या अभिवादन कार्यक्रमाच्या परंपरेला खंड पाडला, त्या महापालिकेचा नाशिककरांनी आज दिवसभर निषेध केला आणि झी 24 तासने या संदर्भातली बातमी दाखवली। त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांची पळापळ झाली आणि या ठिकाणी आता रोषणाईचं काम सुरू झालं। आज सत्ताधारी राजकीय पक्षातले किंवा इतर कुठल्याही राजकीय पक्षातले कोणीही नेते इथं आलेले नाही आहेत आणि मला असं वाटतं की ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे की आचारसंहितेचं कारण सांगून तात्यासाहेबांना अभिवादन करणं सुद्धा टाळणं हे मला असं वाटतं की नाशिकचं दुर्दैव आहे आणि नाशिकची साहित्यिक वाटचाल यापुढे कुठल्या दिशेने चाललेली आहे किंवा सांस्कृतिक वारसा जपणारं नाशिक कुठल्या दिशेने चाललेलं आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं। जोपर्यंत महानगरपालिकेमध्ये मनसेची सत्ता होती त्यावेळेला ते आवर्जून हा मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचं पूजन करून सुरू करायचे। यंदा काही कारणामुळे ते येऊ शकले नसतील तरी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा आणि राजकीय कार्यक्रमांचा यामध्ये दूरान्वयेसुद्धा कुठलाही संबंध नाही। हे पक्षाची नावं घेत नाही, पण पक्षीय लोक बरेच यायचे, नाशकातले सुसंस्कृत साहित्यिक प्रेमी आहेत ते यायचे, पण आज मात्र का कोण सकाळी जरा जाणवलं मला कोणी आलं नाही। खंत वाटते आता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।